पेट्रोल डिझेल भाववाढ थांबलीच पाहिजे, आंदोलकांचा सरकारला इशारा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने शेतकरी व जनता मेटाकुटीला आली. काँग्रेससह महाविकास आघाडीने थेट आक्रमक पवित्रा घेतलाय. कार्यकर्त्यांनी तहसील प्रांत कार्यालयाच्या पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन छेडले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, अतुल पगार, संतोष भोये, नरेंद्र भावसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ सेल जिल्हाध्यक्ष रामा पाटील, आदिवासी सेलचे पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेत, तालुका प्रमुख अंबादास जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भाववाढ मागे घ्याच्या घोषणांनी प्रांत कार्यालय दणाणून गेले. पेट्रोल डिझेल ही दरवाढ तात्काळ थांबलीच पाहिजे, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, सरकारने डोळे उघडावेत, नाहीतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. यावेळी के गांगुर्डे, काँग्रेस तालुका अध्यक्ष यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, पण पेट्रोल डिझेल रोज महाग. कसंही पिळवणूक करू, कसाही त्रास देऊ, मेंढरासारखं जगू, पण जर शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर या सरकारला सुद्धा आडवं केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा काय परिस्थिती आहे. 14 मध्ये आपण लहान लहान पोरं 2 बोटं वरती करून राहायच्या. अच्छे दिन आने वाले है, अच्छे दिन आने वाले है. नंतर ती आयडियाची जाहिरात आठवली ना. आठवले. असे हे अच्छे दिन बोलता बोलता डिझेलचे भाव कुठे गेले. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक माणूस होता. काय करायचा तो सुनील भाऊ, एका माणसाला सवय लावायचा. रोज दारू पाजायचा 20 रुपयाची, रोज दारू पाजायची 20 रुपयाची. त्याला सवय लागली म्हणलं तर तो खिशातून टाकायचा. असं करता करता शेती विकायला काढायचा आणि मग नेमका तोच घ्यायचा. तो सवय लावायचा ना, नेमका तोच घ्यायचा. याच पद्धतीचं सरकारचं पण धोरण आहे. उज्ज्वला गॅस दिली, फुकट घ्या, फुकट घ्या, फुकट घ्या. नंतर मस्तपैकी भाव वाढवले. आता 1000 रुपयाला गॅस घ्यावा लागतो. सवय पडली, घ्यावाच लागतो. सुरुवातीच्या काळात मोबाईलचं वाउचर 100 रुपयाला प्रत्येकाच्या घरी 5-5 मोबाईल, 6-6 मोबाईल. आणि आता मग 400-400 रुपयाचं, 500-500 रुपयाचं वाउचर. लुक चालू झाली, घ्यावंच लागतं. अशा पद्धतीच्या सवया पाडल्या. शेतकऱ्यांनी अशी शेती करावी, तांत्रिक शेती करावी. मग तांत्रिक शेती करायला मग लोकांनी ट्रॅक्टर घेतले. ट्रॅक्टरच्या सवया लागल्या, बैलजोड्या विकून टाकल्या. मग डिझेल बाद केलं. आता ट्रॅक्टरही परवडत नाही, बैलही विकून टाकले. शेतीचे दिवस आले आणि डिझेल घ्यायला पैसे नाही. वरून आता आणखी काय परवा सरकारने काय आदेश काढलाय, टक्कीमध्ये डिझेल मिळणार नाही. म्हणजे तो माल जमाचा जर शेतकरी आहे त्याने काय कणाशीपर्यंत ट्रॅक्टर घेऊन यायचं काय, असं बिंडोक सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये बसवलं आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. काय सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण या सरकारला एकच इशारा देतो, हा शेतकरी म्हणजे गोळा मांडवा. त्याची पिळवणूक जास्त करू नका. आणि या भोळा महादेवाचा जर तिसरा डोळा उघडला तर सरकार सुद्धा जाऊन खाट केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या ठिकाणी हा फक्त आज निवेदन देण्याचा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं फक्त आज निवेदन देत आहे. परंतु असंच जर चाललं तर भविष्यात आम्ही रस्त्यावर उतरू, चक्काजाम आंदोलन करून या सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढंच मी इशारा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी आलो. शेतकरी मात्र शेतकरीच्या पाठीवर पण मारायला सुरुवात केली आणि पोटावर पण मारायला सुरुवात केली. आज डिझेल, गॅस, पेट्रोल दरवाढ ही अतिशय भयानक. त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आज कांद्याचा हमी भाव नाही. शेतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचे कधी पंचनामे झालेले नाही. आणि मग या शेतकऱ्याचं पूर्णपणे या ठिकाणी कंबरड मोडलेलं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याचा भाव आपण नाफेडला आम्ही खरेदी करतो म्हणे, नाफेडमध्ये फक्त व्यापारी खरेदी करतोय. व्यापारीच या ठिकाणी मोठा होणार आहे. शेतकरी मात्र आपला सगळं भाग भांडवल घालून पुन्हा शेतकऱ्याला कर्जाच्या हाईट टाकायचं असं धोरण या सरकारचं आहे. या ठिकाणी आम्ही आघाडीच्या वतीने आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे, ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयीचं सरकार का पडलं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जनतेला माहिती आहे. त्यावेळेला कांद्याचा भाव गडगडला
आणि अटल बिहारी सरकार त्यावेळेला खाली गडगडलं. शेतकऱ्याची ताकद काय आहे हे शासनाने, या सरकारने, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने ओळखून घेतली पाहिजे. आणि येत्या काळामध्ये शिकलेली युवा तरुण पिढी असेल, शेतकरी असेल, या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या काळामध्ये कांद्याला हमी भाव जर मिळाला नाही तर पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संदीप पाटील कळवण.